आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आज सकाळी 10च्या सुमारास आपला पदभार उत्साहपूर्ण वातावरणात स्वीकारलाय. प्रारंभी नगर परिषद आवारातील दत्त मंदिरात नगराध्यक्ष सत्यजित कदम व सौ प्रीती कदम या उभयंतांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी पौरोहित्य दिनेश जोशी गुरु यांनी केलं. यानंतर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी फुलांची उधळण करून नगराध्यक्ष कदम तसेच सर्व नगरसेवकांचं स्वागत केलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन नगराध्यक्ष कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. या पदभार स्वीकार कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, बाळासाहेब लोखंडे, वसंत कदम, सौरभ बोसमाडे, सिंधुताई वाळून, सुजाता कदम, बेबी बर्डे, सुवर्णा कोठळे, मनीषा कदम, पुष्पा तांबे, चंदाराणी गाडे, सीमा देठे यांच्यासह नगरसेविका, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान देवळाली प्रवरा नगर परिषदेत गेली 4 वर्ष प्रशासकाची नियुक्ती असताना बाहेर गावावरून ये जा करणारे अधिकारी बहुतेक वेळा वेळेवर हजर राहत नसत. मात्र आज नगराध्यक्ष सत्यजित कदम पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा होताच बाहेर गावावरून येणारे सर्व अधिकारी ठरलेल्या वेळेत पालिकेत हजर झाले. त्यांच्या या वेळेच्या काटेकोर पालनामुळे हा विषय चर्चेचा ठरलाय. अधिकारी व कर्मचारी यांच्यात दिसलेली ही तत्परता आगामी काळातील कामकाजात सकारात्मक बदलांची चाहूल असल्याचं शहरवासियांच्यामध्ये बोललं जात आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.